करून टाका पॉवर डॉक्टर, त्याचा मेंदू चेक करा. बावळाटवाणी कुठेही घालीत नका दुसरं बावळाटवाणी. त्याला 58% मार्क पडले इन मिन 12वी सायन्सला. किती 58. ती 8चं तरी लायकीच आहे का 58चं म्हणलं. पण त्याचा बाप म्हणला येडेपणा करू नको, आपलं थोडं वर चालतंय. पण तू डॉक्टरच होय, हात लावला का 35. ते केलं डॉक्टर. आता ते क्वालिटीचं डॉक्टर झालं का क्वांटिटीचं? क्वांटिटी येणार डॉक्टर झालं ते. त्याला बेजाच नाही ना. मग त्यानं हॉस्पिटल टाकलं का पेशंट गेला, कानात वायरी, स्टेथोस्कोप, झोपा. माणूस गेला का लगेच झोपा. डोळे दाखवा, कान दाखवा, नाक दाखवा, पालथवा, उताना व्हा, सरळ व्हा, नाही का पहा काय होतं तुम्हाला. मग एवढा टाइम व्यायाम चालू होता. आणि सगळं झालं का सकाळी 3 घ्या, संध्याकाळी 3 घ्या, परदिवशी परत या. आणि परदिवशी गेलं का खाटाचा अंदाज घ्यायचा. खाट मोकळी दिसली का थांबून घ्या. खाट नाही मोकळी ठेवायची, कोणीतरी पडेलच पाहिजे खाटावर. मग ही लोक होळीला दिवाळीला हॉस्पिटलचं उद्घाटन करतात, 4था मजला कस काय 6 महिन्यात वडीला. आणि त्याला अजून एक शकल काढली डॉक्टरांनी या 4-5 वर्षात, ती अजून कोणत्या डोक्यातच नाही आली. तुमच्याकडचं पेशंट माझ्याकडे पाठवायचं ना 1000 तुम्हाला दे पाठवून, मी लुटितो ना. कसं लुटायचं तू नको लुट. अजून एक 3री मेक काढली डॉक्टरांनी. काय शेतकऱ्याने बायको बाळणपणाला नेली. एक तर शेतकऱ्याची बायको म्हणजे त्याचा निमा आधार. शेतकऱ्याचा अख्खा जीव कोणात? बायकोत. बरं शेतकऱ्याचा अख्खा परपंच कोण करते? बायको. डॉक्टर बरोबर त्याच्या कपड्याचा अंदाज करतो. अरे पायजाम्यावाला धुवायला हरकत नाही. बायको चेक करून आली का डॉक्टर बाहेर आल्याबरोबर लगेच तोंड बारीक करतो. डॉक्टर कळा येणार त्या बाईला, पण तोंड बारीक करतो डॉक्टर. आणि डॉक्टर फक्त एवढंच म्हणतो त्या माणसाला, अवघड आहे, प्रयत्न करू पण अवघड आहे. तयारी ठेवा पण आडवं चालय. आणि या 7-8 वर्षापासून जवळजवळ सगळी पोरं आडवीची. मग आजमध्ये रेंज नाही का काय, पण पोरं आडवीची. आडवी आली का यांनी 4 टाके घातले का 20,000ला घातलाच. डॉक्टरने डॉक्टरचं पोर डॉक्टर करावा यापेक्षा करू नये. आता हे दोन्ही सुंदर पाखोदे, यांचा पोर पाखोद्याच होईल. डोक्यातून काढून टाका, तो येडा होऊ शकतो. कीर्तनकाराचं पोरगा कीर्तन, माझं पोरानं कीर्तन करावा हे मी डोक्यात सुद्धा नाही आणायचं. माझं बुंगलं त्याचं बुंगलाच. आपली जादूची कांडी चालली त्याची चाललच असं नाही. तो डीजेचा मालक होऊ शकतो, त्याला काय. नाही जगात एकच माणूस आहे महाराज, एकच माणूस अख्ख्या जगात का जे बापाला जमलं तेच पोराला जमतं. अख्ख्या जगात एकच माणूस पुढारी. एक दमलं का दुसरं उठलं, बाकी दुसरं नाही. डॉक्टरचं येड, मास्तरचं पेट्रोल पंप लुटाय गेलं, जेलमध्ये गेलं. काय करत गावठी भाषेत समजा तासाच्या बाहेर पडलेलं बी वळपायला तकलीफ करतं. पण पोसात लई. तुम्ही म्हणाल महाराज असं का म्हणून बोलला. अध्याय नंबर 9 ओवी नंबर 38 हातावर नंबर लिहून घ्यायचे, घरी गेले उचकायचे. लबाड आहे का खरंय. मुडा हुनी बीज काढिले, निर्वाणी भूमी पेरिले, ते सांडी विखुरी गेले ते काही. माणूस तयार करतोय बरं का पटकन. माणूस तयार करायचा, जन्माला घालायचा, मरून दाखवायचा, वर नेऊन घालायचा, खाली आणून द्यायचा आणि मग कीर्तन संपवायचं. हा पै श्रीसंग समती दिला मुलगा. उदाहरण पुलश्च नावाच्या ऋषीनं पवित्र दिवशी संघ केला तर हिरण्यक्ष नावाचा आपलं रावण जन्माला आला. हिरण्यकश्यपूने नारायण म्हणत संघ केला तर भक्त प्रल्हाद जन्माला आला. अशी बोगसगिरी चालत नाही. महिला म्हणतात गरोदरपणामध्ये स्त्रीला जो पदार्थ जास्त आवडतो तोच बाळाला आवडतो. काही पोराला भात लय आवडतो, त्याच्याही भात खायची. पण काही पोरांना नुसता रस्सा आवडतो लिंबू पिळून. त्याची आई एकही म्हसोबाची जत्रा सोडित नव्हती. लिंबू पिळून रस्सा आणायची. मग इक्वालिटी टाईट का म्हणून आली.
चला आता बाळ बनवून दाखवायचं बरं का पटकन. पहिल्या महिन्यात डोकं येतं, बनणं जाकीट लिहूनच घ्या, आयुष्यात काम येईल तुम्हाला. सोनोग्राफी नाही काय नाही, एवढंच लिहून न्यायचं. चला पहिल्या महिन्यात डोकं येतं, पहिल्या महिन्यात डोकं येतं, दुसऱ्या महिन्यात करचरण येतात, तिसऱ्या महिन्यात लिंग येतं, लिंग आणि नख तिसऱ्या महिन्यात. म्हणून तिसऱ्या महिन्याच्या आज सोनोग्राफी होत नाही. डॉक्टर एमडी असो नाही तर सुमडी असो, लिंगच नाही तर काय वांग करीन तो. किती महिना लागला आता. चला गड्यांना चौथा लागला, घ्या लिहून आता. आता ऐका भारी. पहिल्या महिन्यात डोकं येतं, बनवून दाखवतो. पहिल्या महिन्यात डोकं येतं, दुसऱ्या महिन्यात करचरण येतात, तिसऱ्या महिन्यात लिंग येतं, चौथ्या महिन्यात हस्ती येतात, पाचव्यात त्वचा येते, पाचव्यात त्वचा येते, सहाव्यात बाळ फिरायला लागतं. ते उजव्या कुशीने फिरलं तर मुलगा होतो आणि ते जर डाव्या कुशीने फिरलं तर मुलगी होते. याला अजिबात फायली बिली घेऊन बोंबलं तिंडायची गरज नाही. उगाच बायको दवाखान्यात ज्ञान पंपावर विसरून या. एकानं बायको फिरायला नेली, पेट्रोल टाकाय गेला म्हणून रोडला उभी केली. 3 वेळा बायको जवळून गेला तो. बायको जवळ खुई. म्हणजे इथून पुढे बायको फिरायला यायची म्हणजे पहिला साडीचा कोपरा थोडा कापून खिशात ठेवायचा. मॅचिंग आहे का पपेजा आहे, नाही तर गेली पपेजा. हो, आणि बायको लोक पेट्रोल पंप भरताना आतमध्ये नेत नाहीत पंपावर. बायकोला रोडवर उभं करतात का, बोर्डला लिहिलेलं असतं पंपावर, ज्वालाग्रही पदार्थ जवळ आणू नये. कवा भडका घेतील, मग बायको बाजूला का म्हणतो लोक भडका. चला पटकन बरं का आता बाळ बनवून दाखवतो. पहिल्या महिन्यात डोकं येतं, दुसऱ्या महिन्यात करचरण येतात, तिसऱ्या महिन्यात लिंग येतं, चौथ्या महिन्यात हस्ती येतात, पाचव्यात त्वचा येते, सहाव्यात बाळ फिरायला लागतं, 7व्या महिने बाळाला सप्त धातू येतात, 8व्या महिन्यामध्ये बाळ पूर्ण होतं आणि 9व्या महिन्यामध्ये त्या बाळाला मी मागच्या जन्मी कोण होतं तर स्मरण होतं. पुरावा त्या मारकाई मंडळी महाराज मंडळीसाठी पुरावा. मातेच्या उदरकोरी पथुनिष्ठेच्या दात्री उकडून 9 मासावरी. आणि बाळ बाहेर येताना तिथे आजीबाई लागते आणि बाळ बाहेर आल्याबरोबर आजीबाई हातवाला करते गार पाण्यानं, आजीचा करावा लागतो तो. आणि तो बाळावर शिपडला का ते कार्ट सावध होतं आणि सावध झालं का ते म्हणतं केव्हा केव्हा म्हणजे मी काही करीन, तुला काय घेणं, मी आता बाहेर आलो, मी आता बाहेर आलो. आणि बाळ बाहेर आल्याबरोबर कागद आणि पेन काढा. अध्याय नंबर 18 ओवी नंबर 100. अध्याय नंबर 18 ओवी नंबर 100. देहाची आगावा आलिया, जन्ममृत्यूच्या सोहळिया आणि ना म्हणू नये धनंजया जयापरी. आणि त्या बाळाच्या कपड्यावर सटवी लिहायला येते. पूर्वी सटवी लिहायला यायची म्हणून तर बाळ 5वीच्या दिवशी बाजे खाली घेऊन झाकून ठेवायची. आता हे 15-20 वर्षापासून सटवी येत नाही. सटवीने ते बंद करून टाकलेलं यायचं. आता ते तिच्या डोक्याच्या बाहेर झाला. आता सगळ्या बाया बाळा तीन होत्या हॉस्पिटलमध्ये आणि औषधाच्या वासानं सटवी येत नाही. मग बाळाच्या कपड्यावर कोण लिहितं, हे नर्स बिर्स ना ते नाही पांढरे कपडेवाली येत. मग बाळानं हॉस्पिटलमध्ये डोळे उघडले का त्याला 2 गोष्टी दिसतात, सलाईनाच्या नळ्या, बाटली. पोरानं 5वीला बाटली पाहिली, जे बी लागलं तर भाताच्या डाव्या बाटलीच वचली. बाळाच्या कपड्यावर लय सटवी लिहायला येते. पुरावा अध्याय नंबर 18 ओवी नंबर 101. ललाटीचे लिहिले ते काही केल्यानं मोडेगा, त्याच्या कपड्यावर सटवी येते. मग त्या बाळाला आजी मांडीवर घेते आणि त्या बाळाला नाव आजीनं ठेवायचं असतं. नाव आजीनं ठेवायचं. हे वाढदिवस बिडदिवस, हे वाढदिवस हे आत्ता आलेत महाराज. हा एक नवीन आयटम निघलाय 15 वर्षापासून. नाही ते पहिलं नव्हतं कोणी. पहिलं जन्मतारखाच बोगस होते तर कोणचं काय होईल. आता तुमच्या माझ्या जन्मतारखा खरं सांगा ओरिजिनल आहे का. आपल्याला शाळेत कधी घातलं, लबाड बोलायचं नाही. आपल्याला शाळेत घातलं तर गुरुजीला बी वाटत होतं, घ्यावा का नाही बा गडी. गुरुजी म्हणायचा इतका मोठा, आपला बाप म्हणायचा वाढलाय. मग गुरुजी म्हणायचा जन्मतारीख, आपला बाप म्हणायचा त्याच्या आईला विचारावं लागल. आपल्या वेळेस काय कॅलेंडर होतं. मग आपल्या आईला विचारलं का हे कधी झालं, आपल्या आईचा ठोक ताळा. भाऊ ज्या वर्षी लय पावसाळा झाला त्या साली थोरला आणि तुझ्या बापाचा गांजा पकडला त्या साली धाकटा. आणि वड्याला पाणी आलं आणि तुझा बापा अखेरात आंब्यावर अडकला त्या साली ठकी. आणि तांबड्या गायला काळा गोरा झाला त्या साली गंगी. गुरुजी म्हणणं आता कालवडून वासरू सापडू कुठं. मग गुरुजी नावाचा प्राणी पहिल्यापासून हुशार. मग त्याने ते बसवले 1-6 ते 15-6. ज्यांच्या ज्यांच्या जन्मतारखा 1-6 ते 15-6 आहे. हे सगळी गुरुजीनं केलेली ऍडजस्टमेंट आहे, जनरल रजिस्टर.